फरीदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषधोपचार वगैरे हे करावा. मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे. तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली. मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे. आज सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं. हजर केल्यानंतर पोलीस यंत्रणेने 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. याच न्यायालयापुढे अटकपूर्व जामीन नामंजूर झालेला होता. त्यामुळे न्यायालयाला केसचे फॅक्ट्स माहिती होते, त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेतला नाही आहे. आणि ज्या अर्थी अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता याच न्यायालयाने, त्या अर्थी पोलीस कस्टडी दिली जाणार हे आम्हाला अभिप्रेत होतं. मुद्दा हा होता की किती. तर मी युक्तिवादामध्येच सांगितलं की सोमवारपर्यंत द्यायला हरकत नाही आहे. सगळे एकंदरीत मुद्दे बघता न्यायालयाने ते सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्यांचे जे मुद्दे होते आज, त्या मुद्द्यांमध्ये एक बुरख्याचा मुद्दा होता जो मला थोडासा अजूनही पोलीस कस्टडीच्या ग्राउंडसाठी योग्य वाटत नाही. कारण मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. गावभर कुठेही बुरखे मिळतात. सो दॅट कॅनॉट बी द ग्राउंड. आणि दुसरं एक ग्राउंड होतं की मोबाईलमध्ये काही ॲप डाउनलोड केले आहेत किंवा काही लिंक पाठवलं आहे. सो इट्स व्हेरी क्लिअर की जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे, तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब, मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. पोलीस कस्टडीच्या दरम्यान मग 40 दिवस निघाला पोलिसांसमोर यायला का लागले. इतक्या अडचणी नव्हत्या तर त्याच वेळी समोर येऊन विषय संपवला का गेला नाही. आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. याच्यावर माझं उत्तर असं की बघा, कायद्याच्या तरतुदींचं अवलोकन करून किंवा त्यांचा पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मला वाटतं 2 तारखेलाच अटकपूर्व जामीन नामंजूर झाला. नकला वगैरे काढून ते हायकोर्टात जाणारच होते. त्या दरम्यान अटक झाली आहे. त्यामुळे हे म्हणणं मला खरोखर योग्य वाटत नाही की एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला वाटत असेल की तो निर्दोष आहे किंवा त्याने तसं काही केलेलं नाही आहे, तरी त्याने पोलिसांपुढे हजर व्हावं. हजर होण्यामध्येही दुमत नाही, परंतु हजर झाल्यावर पोलीस अटक करणार नाही असं तर काही आश्वासन देत नाहीत. त्यामुळे कोण असं राहील की जो कायद्यात तरतुदी असताना सुद्धा त्याचा ते फॉलो न करता किंवा त्यांना अवेल न करता पोलिसांपुढे अटक व्हायला जाईल. फरीदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषधोपचार वगैरे हे करावा. मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे. तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली. मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे. आणि तिला काही पण मेडिकल असिस्टन्स लागलं तर ते दिलं जाईल याबद्दल सरकारी वकिलांनी पण हे केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.